बऱ्याच वेळेस असं होतं मित्रांनो, की जे माझ्यासोबत घडलेलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुमच्यासोबत आज, की जे नवीन शेळी पालक आहे त्यांच्यासाठी आजचा विषय खूप म्हणजे फायद्याचा राहणार आहे मित्रांनो. कारण की तुम्हाला सांगतो, शेळी वेल्याच्या नंतर एक कमीत कमी 1.5 महिन्यात किंवा 3 महिन्याच्या आत शेळी गाभण गेली पाहिजे, लागली पाहिजे. तर आपल्या इथं ही शेळी बघता का तुम्ही, ही लंगडी. तर या शेळीचं तुम्हाला सांगतो मित्रांनो, ही शेळी जवळपास 6 महिने खाली होती आपल्याकडं. आता याचे कारण काय आहेत तुम्हाला सविस्तर सांगतो मी. कारण की याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे काय होतं, ज्यावेळेस शेळी वेती, शेळी वेल्याच्या नंतर आपल्याला काय आहे, शेळी येते त्यावेळेस शेळीला आपल्याला एक महिन्याभराच्या आत तिला जंतनाशक देणं खूप गरजेचं आहे. कारण शेळी वेल्याच्या नंतर तिचं जर ज्यावेळेस पडतो त्यावेळेस काही नास्ती घाण तिच्या पोट म्हणजे तिच्या शरीरामध्ये असते, ती बाहेर टाकण्यासाठी आपलं जंतनाशक किंवा तिच्या पोटामध्ये तिच्या पोटामध्ये जंत झालेले असतात, ती जंत बाहेर काढण्यासाठी आपल्याला जंतनाशक देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर हा मुद्दा झाला मित्रांनो एक. तर ही शेळी आपली जवळपास 6 महिने खाली होती. आता 6 महिने खाली कशामुळे होती ते पण सांगतो मी तुम्हाला. तुमच्याकडे जर 5 ते 10 शेळ्या असेल तर तुमच्याकडे एक बोकड असणं खूप गरजेचं आहे, मोठा शेळ्यांमध्ये. काय होतं मित्रांनो, आपल्याकडे जर शेळ्यांमध्ये बोकड नसेल तर आपल्याला ज्यावेळेस शेळी हिटवर येईल त्यावेळेस आपल्या लक्षात येत नाही. आता हिटवर येण्याचे 2-3 प्रकार असतात. पहिले हिटवर येण्याचे म्हणजे शेळी ओरडणं, शेपूट हलणं, त्याच्यामुळे आपल्याला ते लक्षात येतं समजा शेळी हिटवर आहे, माझ्यावर आहे समजा. पण एखादी शेळी अशी असते की ती नुसतं लघवी करते, थोडी थोडी लघवी करते आणि तिचं माझं आपल्याला कळत नाही. आणि ते नाही कळल्यामुळं काय होतं मित्रांनो, की ती शेळी तशीच खाली राहून जाते आणि खाली राहिल्याच्या नंतर आपले नुकसान होतं त्याच्यामध्ये. जवळपास 6 महिने जर खाली शेळी राहिली तर शेतकऱ्याचं त्याच्यामध्ये भरपूर काही नुकसान आहे. कारण की एका वेताला शेळी 2 पिल्लं देते आणि 6 महिन्याचं तुमचं 2 पिल्ल्याचं जर म्हणलं 6 महिन्यामध्ये तुमचे 2 पिल्ले हे तुम्हाला 20,000 रुपये देऊन जातात. म्हणजे जवळपास 20,000 रुपयाचं शेळी पालकाचं नुकसान होतं शेळी खाली राहिल्यामुळं. तर मित्रांनो, शेळी खाली राहू नये. शेळी त्याच्यामुळे आपल्याकडे एक तर बोकड असणं खूप गरजेचं आहे. बोकड असताना पण एखादी वेळेस शेळी माझ्यावर येत नाही, तर त्याचे कारण काय काय आहेत किंवा त्याचा उपाय काय करायला पाहिजे आपण, याच्यावरती आपला आजचा हा विषय असणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया मित्रांनो. तर पहिलं गोष्ट म्हणजे आपल्या शेळ्यांना जे काही खनिजाची कमतरता असते त्याच्यामुळे पण शेळी माझ्यावर येत नाही. आता खनिजाची कमतरता कशी भरून काढायची मग, तर त्याच्यासाठी शेळ्यांना खुराक थोडाफार देणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर जे चाटणवीट भेटते, या चाटणविटामधून सर्व प्रकारचं खनिज प्रथिन सगळं त्यामध्ये चाटणविटाद्वारे आपल्या शेळ्यांना भेटतंय. त्याच्यामुळे एक 100 ते 125-150 रुपयामध्ये एक चाटणवीट येते. त्या चाटणवीटाचे पण भरपूर काही महत्व आहे. शेळी पालनासाठी खूप फायद्याची आहे चाटणवीट पण. तर ती चाटणवीट आणून तुम्ही जर अशी अडकून दिली तुमच्या गोठ्या शेडमध्ये समजा, तर शेळ्या येता जाता चाटतात आणि चाटणविटापासून त्यांना जे खनिज कमी पडलेले आहे ते खनिजाचं प्रमाण त्यांच्या शरीरामध्ये भरून जातं आणि त्याच्यामुळं शेळी ही हिटवर येण्याचे चान्सेस असतात. आता शेळी माझ्यावर येण्यासाठी हे असा प्रयोग करू शकता किंवा त्याच्यामध्ये तुम्ही मिनरल मिक्सचर चांगल्या क्वालिटीचं घेऊन त्यांना खाऊ घालू शकता खुराकासोबत. ते पण मिनरल मिक्सचर खाऊ घातल्याच्या नंतर पण शेळी आपल्या पोटामध्ये जे खनिजाचे शरीरामध्ये कमतरता आहे, खनिज प्रथिन जे जे काही कमी आहे ते सर्वांची भर त्याच्यामधून होत आहेत, मिनरल मिक्सचर मधून. तुम्ही अशा पद्धतीनं पण हे करू शकता मित्रांनो. परत मित्रांनो, कसं आहे, शेळ्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. शेळ्यांना वेळेवर खुराक देणं, त्यांचं पाण्याचं नियोजन, खुराकाचं नियोजन, चाऱ्याचे नियोजन, चारा पण व्यवस्थित त्यांना पोटभर भेटला पाहिजे. तेव्हा आपल्या शेळीला त्याच्यामधून पण खनिजं भरपूर भेटत आहेत. आणि जर तुमच्या शेळीला खाण्याला कमी असलं, त्यांचं पोट जर व्यवस्थित भरत नसलं, तर त्याच्यामुळं पण आपली शेळी लवकर हिटवर येत नाही आणि मग समोर चालून आपल्याला अडचणी येतात. त्याच्यामुळं खुराक, चारा, पाणी हे सगळं व्यवस्थित आपल्या शेळ्यांना द्या, जेणेकरून आपला
जेवढं आपलं समजा आता आपण शेळी पालन करतोय ते शेळी पालनाचा आपल्याला कुठेतरी चांगला फायदा भेटला पाहिजे. अशा हिशोबानं नियोजन करा मित्रांनो. कसं आहे, शेळी पालन करायचं म्हणल्यानंतर आपल्याला काटेकोर पद्धतीनं काटेकोर नियम याचे सगळे लक्षात आले पाहिजे. अशा हिशोबानं शेळी पालन करणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला याच्यामधून चांगल्यापैकी इन्कम भेटू शकतो. तर मित्रांनो, असं करूनही जर मिनरल मिक्सचर हे देऊन जर तुम्ही नाही, जर तुमची शेळी हिटवर आली, माझ्यावर आली, तर दुसरा एक पर्याय आहे जो गावठी पर्याय आहे. मी तो पण सांगतोय तुम्हाला की तुमची शेळी जर जास्त हिटवर येत नसले तर तिला काय करायचं, मोड आलेली जी मटकी आहे, तर मोड आलेली मटकी ही जवळपास 8 दिवस तुम्ही मोड आलेली मटकी शेळीला थोडी 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 रोज खाऊ घालायची. जी शेळी हिटवर येत नाही तिला एक सकाळी सकाळी आमच्या पोटी मोड आलेली मटकी खाऊ घालायची. किंवा गुळ असतो का आपला गुळ, तर हा गुळ तुम्ही पाण्यामध्ये जरी टाकला विरघळून त्या पाणी पण खूप छान पितात आणि गुळापासून पण यांचे खनिजाचं प्रमाण यांना भेटून जातंय. तो पण पर्याय चांगला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, हा जुना उपाय आहे, त्याच्यामध्ये 100% तुमची शेळी ही हिटवर येणार. फक्त तिला काय करायचं, मी सांगितल्याप्रमाणे तिला मोडाची मटकी खाऊ घालायची, 100% हिटवर येणार. अशा पद्धतीने तुम्ही प्रयोग करून बघा, तुमचं नुकसान होणार नाही मित्रांनो. कारण की शेळी पालनामध्ये शेळी जर हिटवर नाही आली, माझ्यावर जर नाही आली, तर शेतकऱ्याचं त्याच्यामध्ये भरपूर काही नुकसान आहे. आणि हे नुकसान एक वेळ झाल्याच्या नंतर जवळपास 20 ते 25 हजार रुपयाचं नुकसान आपलं होत असतं. शेळी पालनामध्ये हे लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे की शेळी ही आपली वेळेवर माझ्यावर आली पाहिजे, वेळेवर लागली पाहिजे. सगळं काही आपलं शेळीवर डिपेंड असतं, नफा तोटा पिल्लांवर आणि शेळीवर. त्याच्यामुळे मित्रांनो, शेळी पालनामध्ये एवढं लक्षात ठेवायचं की शेळी आपली हिटवर एक 45 ते 50 किंवा 60 दिवसाच्या आत ही शेळी हिटवर आली पाहिजे आणि त्या याच्यामध्ये माझ्यावर आली पाहिजे, तेवढं कालावधीमध्ये लागले गेली पाहिजे. अशा पद्धतीनं नियोजन करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर असा पण पर्याय करून बघा तुम्ही घरच्या घरी. जर तुम्हाला मिनरल मिक्सचर हे जर नसलं अन्न होत, तर तुम्ही नुसतं मोड आले मटकी जरी 4-8 दिवस खाऊ घातली तर 100% तुमची शेळी हिटवर येणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला माहिती नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.